मनस्पर्शी कथामध्ये आपले स्वागत आहे. तू फक्त माझी भाग 7. राजीव हे राजवीरला. राजवीर देशमुख हा राजीव देशमुखचा मुलगा आहे आणि तो बिना बंदूक आणि सिक्युरिटीचं कसं बाहेर पडू शकतो. त्यावर राजवीर: मला असं वाटतं की बिना बंदूक आणि सिक्युरिटीचं बाहेर पडल्यास लोकांना आपल्या बहादुरीचं प्रमाण भेटेल. बंदूक घेऊन तर भित्री लोक फिरतात. त्यावर राजीव हसतच: राजवीरला: राजवीर बाळा, हे सर्व तुझे शब्द नाही आहेत. खरं सांग, या सर्व गोष्टी कोणी तुझ्या दिमागामध्ये भरल्यात? राजवीर: कोणीच नाही बाबा, मी कोणाच्या म्हटल्याने सर्व करत नसतो. राजीव हे राजवीरला: राजवीर बेटा, तुला काही परेशान करत आहे का? कारण की तुला असं बदललेलं पाहून मला खूप वेगळं वाटत आहे. त्यावर राजवीर: नाही बाबा, काहीच नाही. असे बोलून राजवीर हा आपल्या अंगणामध्ये जातो. तो चंद्राला पाहत जान्हवीची आठवण काढत असतो की कसे जान्हवीने त्याला आज नजरेत नजर टाकून संभाषण केले होते. जान्हवी आपल्या घरी किचनमध्ये मीराबाई यांना मदत करत असते. मीराबाई या जान्हवीला: तू कसं करशील जॉब? त्यावर जान्हवी: आई, हप्त्यातून हॉस्पिटलमध्ये फक्त 5 दिवस जायचं आहे. सकाळचे 9 ते संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत. रेस्टॉरंटमध्ये 3 तास शुक्रवार आणि रविवार रात्री. मीराबाई जान्हवीला: यापेक्षा तर कॉल सेंटरमध्ये जॉब बघितला असता. आई, तू काळजी करू नको, मी प्रत्येक प्रयत्न चालू ठेवेल. मीराबाई म्हणतात: हॉस्पिटलचा पगार चांगलाच आहे. तू का रेस्टॉरंटमध्ये काम करायचं पाहते? जान्हवी: आई, तू या सर्वांची चिंता करू नको. तेवढ्यात राणीचा आवाज येतो: आई, झालं का जेवण? खूप भूक लागली आहे, वाढ बरं पटकन. जान्हवी: हो झालं ग, थांब. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी आपल्या कामाला जायला निघते. ती रस्त्याने चालत असताना आज परत राजवीर तिचा पाठलाग करतो आणि गाडी सरळ तिच्यासमोर उभी करतो आणि गाडीतून एकदम डॅशिंगमध्ये सिगरेट ओढत बाहेर येतो आणि तिच्यासमोर उभा राहतो. त्यावर जान्हवी: हे काय, तुझी दररोजची नाटकी चालू आहे? राजवीर म्हणतो: नाटकी नाही, मी तुला हे सांगायला आलोय. बघ, आज सिक्युरिटी आणि बंदूक देखील मी घरी सोडून आलो. आता तरी भीती वाटत असेल ना तुला माझी? त्यावर जान्हवी: तू का मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस? प्रयत्न? मी तुला उत्तर देतो की मी राजवीर देशमुख हा बिना बंदुकीचा आणि सिक्युरिटीचा देखील बाहेर फिरू शकतो. त्यावर जान्हवी म्हणते: तुला एक सांगू, जे मर्द मुलीला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात ते मला मर्दच वाटत नाही. तू सांग राजवीर, मी का तुला घाबरू? असे बोलून ती तिथून निघून जाते. तिचे बोलणे ऐकून राजवीर हा विचारात पडतो आणि तिला रागाच्या नजरेने बघत असतो. रात्रीची वेळ. जान्हवी ही आपल्या खोलीमध्ये जायला निघत असते तर खिडकीतून बाहेर राणीला बाकड्यावर बसलेला पाहते. तिला राणीच्या डोळ्यात अश्रू आलेले दिसतात. ती पटकन राणीकडे जाते आणि म्हणते: काय झालं ग, अशी का बसली आहे इथे? राणी जान्हवीला: ताई, करणदादाची खूप आठवण येत आहे. आपण किती मजा करायचो ना, सोबत फिरायला जायचो. किती मजा येत होती करणदादासोबत. त्यावर जान्हवी राणीला सावरत: हे बघ राणी, करणदादा इथेच आहे आपल्यासोबत. तो आपल्या काळजात जिवंत आहे. राणी जान्हवीला: ताई, हे सर्व फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत. करणदादा तिथे गेला आहे, तिथून तो कधीच येऊ शकत नाही. यावर जान्हवी देखील आता रडायला लागते. तिकडे राजवीर त्याच्या अंगणात आपल्यामध्येच मग्न असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. त्याला जिथे तिथे जान्हवीच दिसायला लागते. त्याला सतत जान्हवीची आठवण येते. तसेच तिचे ते रागीट डोळे, गालाची खळी, गुलाबी होठ, ते काळे लांबदाट केस. तिचाच विचार करत असतो. तेवढ्यात तिथे रवी येतो, पण त्याचे निरीक्षण करायला लागतो. रवी विचार करतो, हा असा काय गालातल्या गालात हसत आहे? तितक्यात राजवीरचे रवीकडे लक्ष जाते. राजवीर: अरे रवी, तू केव्हा आलास? रवी: मी तर आत्ताच आलो आहे, पण तू का असा गालातल्या गालात हसत आहेस? राजवीर: का, काय झालं? मी आता हसू पण शकत नाही का? त्यावर रवी: नाही, तसं नाही, मी तुझा लहानपणीचा मित्र आहे. अरे, मी तुला असे हसताना कधीच पाहिले नाही. तू एवढा कधीच हसला नाही. सर्व काही ठीक आहे ना? सरळ सरळ सांग, तुला काय झाले आहे? बंदूक देखील तुम्ही तुझ्या वडिलांना वापस दिली आणि आता इकडे बसून एकटाच हसत आहे. त्यावर राजवीर हा रवीला: अरे रवी, ती मला जरासुद्धा घाबरत नाही. मी राजवीर देशमुख. लहानपणापासून मी ज्या वस्तूवर बोट दाखवले आहे ती माझी झाली आहे. मला जे पाहिजे तसे झालेले आहे. आत्तापर्यंत सर्व मुली घाबरत आलेले आहे. नजरेत नजर टाकून सुद्धा बोलत नाही. आणि खरं तर त्याचीही भीती बघून मला खूप भारी वाटतं. पण ती मला जराही घाबरली नाही यार. हे होत असताना सरिताही तिथून जात असते. राजवीरचे बोलणे ऐकताच थांबते आणि लपून त्यांचं बोलणं ऐकते. राजवीर पुढे बोलतो: तिने इतके दिवस मला खूप सतावले आहे. रवी, मला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात पडलो आहे. रवी म्हणतो: खूपच चांगलं, पण त्या मुलीचे नाव तरी सांग, कोण आहे ती मुलगी? राजवीर: जान्हवी. हो, तीच जान्हवी जिच्या भावाचा मी खून केला. अरे रवी, सगळीकडे दिसत असते. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत असतो.
हे ऐकताच सरिता धावतच राजीवकडे जाते आणि सर्व काही राजीवला सांगते. सरिता ही राजीवला, ऐकले तुम्ही, तो त्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. आधी तुम्ही तर राजवीरला चांगल्या प्रकारे ओळखता. त्याला जे पाहिजे असतं तो ती गोष्ट मिळवूनच राहतो. हे सगळं आपण कसं होऊ देऊ शकतो? त्यावर राजीव, आपण त्याचं आत्तापर्यंत सर्व काही ऐकत आलेलो आहे, पण ही गोष्ट कधीच नाही सरिता. त्यावर सरिता, अगदी बरोबर, पण त्याला आपण समजवणार कसं? तुम्हाला वाटतं तो आपलं म्हणणं ऐकणार? राजीव म्हणतो, ते काय मला माहीत नाही, तू काळजी करू नको. सरिता, काय काळजी करू नको, इथे मला BP वाढत आहे. तेवढ्यात राजीव हे राजवीरचा फोन लावून बोलवतात. थोड्याच वेळात संग्राम तिथे येतो. संग्राम, काय काम होतं मालिक? राजीव, हे बघ संग्राम, तुला राजीववर लक्ष ठेवायचं आहे. तो काय करतो, कुठे जातो, कुठून येतो, या सर्व गोष्टी तुला निरीक्षण करायच्या आहेत. हां, पण लक्षात ठेव, राजवीरला याबद्दल भनकसुद्धा लागली नाही पाहिजे. कळलं का? संग्राम, हो मालिक, कळले. माने यांच्या घरी कर्मवीर हे वर्तमानपत्र वाचत असतात तर मीराबाई हे TV बघत असतात. जान्हवी ही राणीला ओरडत असते, हे काय राणी, इतके कमी मार्क तुला कसे पडू शकतात? पहिल्यांदा होतं जेव्हा राणीला परीक्षेमध्ये कमी मार्क पडले होते. कर्मवीर हे जान्हवीला, काय झाले जान्हवी, का माझ्या मुलीला ओरडत आहे? जान्हवी तिच्या बाबाला, बघा ना बाबा, परीक्षेमध्ये किती कमी मार्क पडले आहे राणीला. तितक्यात राणी रडायला लागते. जान्हवी ही राणीला, आता रडू नको, पुढच्या वेळेस चांगले मार्क मिळव परीक्षेत, समजलं का? त्यावर राणी, करणदादा माझा अभ्यास घेत होता. करणचं नाव ऐकताच कर्मवीर आणि मीराबाई यांच्या डोळ्यात अश्रू येतात. हे पाहता जान्हवी पटकन त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, बाबा, आई, काय तुम्ही पण रडायला लागतात? तुम्हाला असे रडताना बघून करणदादाला किती वाईट वाटत असेल, याचा तरी विचार करा. चला बरं, चेहऱ्यावर एक हसू आणा. राणी, तू पण हस. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर देशमुख आणि राजू देशमुख हे त्यांच्या अंगणात चालत असतात. राजू देशमुख हे राजवीरला, हे बघ राजवीर, एकदा आपल्याकडून चुकी झाली ती पुन्हा होऊ द्यायची नाही, हे लक्षात ठेव. त्यावर राजवीर, आणि ती चुकी आहे हे माहीत असून सुद्धा तेच करणे, याला काय म्हणाल? त्यावर राजीव, हा सर्वात मोठा पागलपणा आहे राजवीर, तू परत एकदा मोठी चुकी करत आहे. त्यावर राजवीर, बाबा, कसली चूक, हे तर नीट सांगा, मला तुमचं काहीच बोलणं समजत नाही. तुम्ही अचानक असे का बोलत आहात? राजीव, हे तुझं जे प्रेमाचं चक्कर चालू आहे त्यावर मी बोलत आहे. राजवीर म्हणतो, अरे बाबा, तुम्हाला देखील याबद्दल माहीत पडलं, चला बरे झाले ते. राजीव हे राजवीरला ओरडत, हे सर्व काही मजाक नाही आहे. त्यावर राजवीर, बाबा, मी देखील मस्ती नाही करत आहे, माझं खरं प्रेम आहे तिच्यावर. असे बोलून राजवीर तिथून निघून जातो. जान्हवी हॉस्पिटलमध्ये कम्प्युटरवर बसून काम करत असते. त्या हॉस्पिटलमध्ये राजवीर लपून जान्हवीला पाहत असतो. हे तो दररोज करत असतो. ती कामावर येण्याच्या अगोदर तो पहिल्या हॉस्पिटलमध्ये येऊन बसतो आणि ती जेव्हा घरी जाईल तेव्हा तो घरी जातो. एके दिवशी राजवीर हा सूट बूट घालून आणि त्याचा मित्र रवीसोबत जान्हवीच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असते तिथे जातो. तिथे गेल्यावरच राजवीर हा सर्वीकडे नजर टाकत असतो, जान्हवी कुठे आहे म्हणून. तेवढ्यात तो समोर नजर टाकतो, तिथे जान्हवी रेस्टॉरंटच्या मॅनेजरसोबत बोलत उभी असते. ती आज खूपच छान दिसत होती. तिला पाहताच राजवीर आणि रवी त्याच्या बाजूला असलेल्या टेबलवर बसतात. राजवीर हा मोठ्याने वेटर, तेवढ्यात तिथे असलेला एक वेटर त्यांच्याकडे जातो. हा बोला साहेब. राजवीर हा त्याला पाहतो, तू नाही, ती जी समोर मॅम दिसत आहे ना, तिला पाठव इकडे. बरं साहेब, असे बोलून तो जान्हवीकडे जातो. वेटर हा जान्हवीला सर्व काही सांगतो. जान्हवी ही राजवीरला पाहते. राजवीर तिला पाहून एक स्माईल देतो. जान्हवी ही राजवीरच्या दिशेने हळुवारपणे चालत असते. जान्हवी ही रवीला, हा बोला सर, काय ऑर्डर कराल तुम्ही? त्यावर राजवीर, ऑर्डर तो नाही, मी देत आहे. जान्हवी, हा बोला. असे बोलताना तिची नजर खाली असते, ती राजवीरकडे पाहत सुद्धा नाही. त्यावर राजवीर, इकडे माझ्याकडे बघून बोल. जान्हवी त्याच्याकडे पाहत, तुझी प्रॉब्लेम काय आहे रे? राजवीर हा तिच्याकडे बोट दाखवत, तू आहे माझी प्रॉब्लेम. जान्हवी, फालतू बोलणं सोड आणि पटकन ऑर्डर कर. राजवीर हा तिला एकटक पाहत, किती छान दिसत आहे तू आज अशी ऑर्डर घेताना. असे बोलून राजवीर हा त्याच्या टेबलवर जान्हवीच्या तोंडासमोर उभा राहतो आणि म्हणतो, जा, नाही द्यायची ऑर्डर जान्हवी, आता मला तुझ्यापासून ऑर्डर घेण्याची वेळ आली आहे. राजवीर हा जान्हवीच्या नजरेत नजर टाकून, जान्हवी, तुझ्यावर खूप प्रेम करतो, मला तू खूप आवडते. असे बोलून तो तिथून निघून जातो. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर जान्हवी ही एकाच जागेवर स्तब्ध उभी असते. तिला काय समजत नसतं. घरी आल्यावर राजवीर हा सोफ्यावर बसून त्याने काढलेला जान्हवीचा रिक्षामधला फोटो पाहून बोलत असतो, कोणी एवढं सुंदर कसं असू शकतं? जान्हवी, तुला माहीत नाही की मी तुझ्या प्रेमाच्या मागे किती बदललो आहे, तू माझ्यामध्ये किती बदल घडवून आणला आहे. आता खूप झाले, मी आता तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी नफरत नाही बघू शकत. जान्हवी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
जर तू प्रेमाने ऐकलं तर ठीक, नाहीतर हा राजवीर तुला स्वतःच्या भाषेत सांगेल. तिकडे जान्हवी ही आपल्या घरी जेवायला बसलेली असते. तिची आई तिला जेवण वाढत असते, पण जान्हवीचे लक्ष तिच्या आईकडे नसतं. ती एकटक विचार करत असते. तिला असे पाहतात मीराबाई, काय झालं जान्हवी? कसला विचार करत आहे? एवढं काय झालं आहे? रेस्टॉरंटमध्ये कोण तुला काही बोललं आहे का? त्यावर जान्हवी, नाही आई, काहीच नाही. मी तर आपल्या कुटुंबाचा विचार करत होते. राणीचं अजून ग्रॅज्युएशन बाकी आहे. बाबा देखील आता व्हीलचेअरवर आहे. तू देखील खूप टेन्शनमध्ये असते. या गोष्टीचा मी विचार करत होते. बाकी काही नाही गं. देशमुखांच्या घरी राजीव देशमुख हे रवीसोबत बोलत असतात. रवी बाळा, काहीही कर, पण राजवीरला जान्हवीपासून दूर कर. त्यावर रवी, काका हे तर खूप अवघड आहे, कारण तुम्ही राजवीरला चांगल्या प्रकारे ओळखता. त्याला जी गोष्ट पाहिजे असते ती तो मिळवूनच राहतो. पण तुम्ही काळजी करू नका, मी माझे प्रयत्न चालू ठेवेन. हां, आपण पण प्रयत्न करूच शकतो, फक्त त्या गोष्टींची गॅरंटी मी देत नाही. चला काका, मी येतो, असे बोलून रवी तिकडून निघून जातो. जान्हवी आपल्या बेडवर झोपलेली असते, पण तिला झोप लागत नसते. तिच्या डोक्यामध्ये सतत तोच प्रसंग येत असतो की कसे राजवीरने तिला रेस्टॉरंटमध्ये प्रपोज केला. ती झोपायचा खूप प्रयत्न करते, पण तिला त्या विचारांमुळे काही झोपच येत नसते. ती उठते, तिथे असलेल्या पाण्याचा ग्लास पाहते आणि पाणी पिते आणि सरळ राणीच्या खोलीत जाऊन राणीच्या बाजूला झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख यांच्या घरी राजीव देशमुख आणि सरिता देशमुख नाश्ता करायला बसलेले असतात. ते नाश्ता करत असताना राजवीरबद्दल बोलत असतात. तेवढ्यात तिथे राजवीर येतो. हे पाहताच ते दोघेही गप्प बसतात. राजवीर देखील नाश्ता करायला बसतो. तो आपल्या हातानेच वाढून घेतो आणि म्हणतो, आई बाबा, माझ्याबद्दल काळजी करायची काहीच गरज नाही. मी जान्हवीला कसेही करून मिळवेन. त्यावर राजवीरला ओरडताच, काही बोलू नको. त्यावर राजवीर, बाबा तुम्ही एवढे रागावले का आहात? जस्ट रिलॅक्स. राजवीर उत्तर देतो, मी तुझ्यावर रागवत नाही आहे बाळा, मी फक्त तुला चेतावणी देत आहे. हे ऐकताच राजवीर त्यांच्याकडे गपचूप पाहत असतो. राजवीरचं हे वेडं प्रेम अजून किती संकट आणेल जान्हवीच्या जीवनात. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.